जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 आणि 2024 पॅटर्नमधील म्हणजेच एन-ई-पी 2020 पॅटर्नमधील सेमिस्टर 1 ते सेमिस्टर 4 मध्ये असणाऱ्या सब्जेक्टची यादी बघणार आहोत. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲडव्हान्स मार्केटिंग हा स्पेशलायझेशन ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणातून काय केलेली आहे सब्जेक्टची यादी दाखवलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता एम.कॉमला असताना ॲडव्हान्स मार्केटिंग हा स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेतलेला आहे, तर त्यांना सेमिस्टर 1 ते 4 मध्ये हे पुढीलपैकी सब्जेक्ट असणार आहे. त्यापैकी कोणते सब्जेक्ट किती मार्काला असणार आहे याबाबत आपण माहिती घेणारच आहोत आणि सब्जेक्टची यादी देखील आपण बघणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सेमिस्टर 1 साठी तुम्हाला पहिला जो काही सब्जेक्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग हा सब्जेक्ट तुम्हाला इंग्लिशमधूनच तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर 2 नंबरचा सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक त्याला ऑर आहे बिझनेस स्टॅटिस्टिक आणि आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्लिकेशन. तर या तिघांपैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे. तर ओके. तर यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी मीडियम देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. तिसरा सब्जेक्ट आहे सोशल मीडिया मार्केटिंग यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट हा 2 क्रेडिटसाठी सब्जेक्ट आहे. नंतर आहे मार्केटिंग टेक्निक्स यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट देण्यात आलेले आहे. रिसर्च मेथोडॉलॉजीला पण तुम्हाला 4 क्रेडिट दिलेले आहे. तर 1 क्रेडिटसाठी तुम्हाला ह्युमन राईट्स फर्स्ट आहे. तर इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी यासाठी 4 क्रेडिट आहे. तसं पाहायला गेलं तर इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी यासाठी तुम्हाला सेमिस्टर 1 ला 2 क्रेडिट, सेमिस्टर 2 ला 2 क्रेडिट असे 4 क्रेडिट असतात. कोणतेही सेमिस्टरमधून हा सब्जेक्ट पूर्ण करावा असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे. पण यामध्ये तुम्हाला एक परीक्षा फॉर्ममध्ये जरी तुम्हाला दोन्ही सेमिस्टरला हा सब्जेक्ट दिसत असला, तरी सुद्धा रिझल्टमध्ये तो तुम्हाला कोणत्याही एका सेमिस्टरला दिसेल आणि त्याला सब्जेक्ट कोड 292 दाखवलेला आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला ती 4 क्रेडिट दाखवलेले आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितल्या पद्धतीने ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट आहे, ते सब्जेक्ट तुम्हाला 100 मार्कासाठी असतात. तर 2 क्रेडिटसाठी तुम्हाला 50 मार्क आहे. तर एका क्रेडिटसाठी तुम्हाला 25 मार्क दाखवलेले आहे. तर या पद्धतीने तुम्हाला मार्कांचं क्रेडिटचं डिव्हायडेशन मार्कांमध्ये करून देण्यात आलेलं आहे. सेमिस्टर सेकंड आता तसं पाहायला गेलं तर सेमिस्टर फर्स्टमधले जे काही इथे दाखवलेले 8 सब्जेक्ट आहे, त्यापैकी पहिले 6 सब्जेक्टची परीक्षा विद्यापीठ घेतं, तर 7 आणि 8 ची परीक्षा ही कॉलेज लेव्हललाच कंडक्ट केली जाते. ओके. त्यानंतर आपण सेमिस्टर सेकंडकडे वळूया. सेमिस्टर सेकंडला पण 2023 पॅटर्न दाखवलेला आहे. यामधील पहिला सब्जेक्ट आहे फायनान्शियल एनालिसिस अँड कंट्रोल ज्यासाठी 4 क्रेडिट आहे. हा कंपल्सरी इंग्लिशमधून विषय आहे. बाकीचे सर्व विषय मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून दाखवलेले आहे. त्यामध्ये दुसरा आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ज्याला व्यूहरचनात्मक व्यवस्थापन म्हणतात त्यासाठी 4 क्रेडिट आहे. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे पब्लिक रिलेशन अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन त्यासाठी 4 क्रेडिट आहे. नंतर आहे ब्रँडिंग त्यासाठी 2 क्रेडिट आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस मार्केटिंग त्यासाठी 4 क्रेडिट आहे. ऑन जॉब ट्रेनिंग किंवा फील्ड प्रोजेक्ट या दोघांपैकी एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर ह्युमन राईट्स सेकंड आहे. हा 1 क्रेडिटसाठी म्हणजेच 25 मार्कासाठीचा हा सब्जेक्ट देण्यात आलेला आहे. तुम्ही कोणताही इथे जे काही शेवटचे 6 आणि 7 नंबरचे जे काही सब्जेक्ट आहेत, तर ते कॉलेज लेव्हलला कंडक्ट केले जातील. बाकीचे जे पहिले 5 विषय आहेत, त्यांची परीक्षा विद्यापीठ लेव्हलला घेतली जाणार आहे. ओके. त्यानंतर एम-कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 साठी 2024 पॅटर्न दाखवलेला आहे. त्यामध्ये सेमिस्टर 3 मध्ये जे काही सब्जेक्ट आहे, त्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे बिझनेस फायनान्स यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे म्हणजे 100 मार्क आहे. दुसरा सब्जेक्ट आहे इंटरनॅशनल मार्केटिंग त्यासाठी देखील 4 क्रेडिट आहे. तिसरा सब्जेक्ट आहे मार्केटिंग रिसर्च त्यासाठी पण 4 क्रेडिट आहे. 5वा चौथा सब्जेक्ट आहे मार्केटिंग ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस त्यासाठी 2 क्रेडिट आहे. तर 5वा सब्जेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी 4 क्रेडिट आहे. इथे देखील 6 आणि 7 नंबरचा जो काही सब्जेक्ट आहे, त्याची परीक्षा विद्यापीठ लेव्हलला घेतली जाते. पण ती प्रोजेक्ट रिपोर्ट रिलेटेड असेल आणि ती कॉलेज लेव्हललाच होईल. प्रोजेक्ट रिपोर्टसाठी गाईड विद्यापीठाकडून अपॉइंटेड केलेला जाईल. त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट म्हणजे 100 मार्क दाखवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च प्रोजेक्ट कसा करावा याबाबतची सेपरेट माहिती आपल्या YouTube चॅनलला दाखवलेली आहे. तुम्ही ती काळजीपूर्वक बघू शकता.
त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट फर्स्ट हा पण इंटरनलचा विषय आहे, जो एक्स्ट्रा क्रेडिटमध्ये गणला जातो. त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट म्हणजे 50 मार्क देण्यात आलेले आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्हाला 1 ते 5 मध्ये जे काही सब्जेक्ट दिसत आहे, हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमधून तुम्हाला परीक्षेत दिले जातील. तुम्ही जी लँग्वेज तुम्हाला योग्य वाटेल, तुम्ही त्या लँग्वेजमधून ती परीक्षा घेऊ शकता किंवा परीक्षेला तुम्ही सामोरं जाऊ शकता. पुढे आपण बघूया सेमिस्टर 4 म्हणजे ज्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2024 चा पॅटर्न दाखवलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला टोटल 6 सब्जेक्ट असतात. त्यापैकी पहिल्या 4 सब्जेक्टची परीक्षा विद्यापीठ घेतं. तर सेकंड लास्ट आणि सेकंड लास्ट या सब्जेक्टची परीक्षा कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाते. ओके. त्यामध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे कॅपिटल मार्केट एंड फायनान्शियल सर्व्हिसेस. यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. दुसरा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्याला ऑर आहे ऑपरेशन रिसर्च. या दोघांपैकी एक विषय तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी पण 4 क्रेडिट आहे. तिसरा आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट एंड लॉजिस्टिक. त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. त्याच्यानंतर चौथा सब्जेक्ट आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन मार्केटिंग. त्यासाठी पण 4 क्रेडिट आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवलेला आहे. तर प्रोजेक्ट रिपोर्ट हा रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला 6 क्रेडिटसाठी देण्यात आलेला आहे. ओके. 6 क्रेडिट म्हणजे जवळ-जवळ 150 मार्कांसाठीचा हा सब्जेक्ट दिलेला आहे. ओके. 150 मार्कांमध्ये तुम्हाला 45 मार्क हे इंटरनल आहे. तर जवळ-जवळ 105 जे काही मार्क्स आहे, हे 105 मार्क तुम्हाला एक्स्टर्नल व्हायवाला किंवा बाकीचे प्रोजेक्ट रिपोर्ट प्लस व्हायवाला घेतले जातात. तर अशा पद्धतीने 150 मार्कांचं बायफर्गेशन केलेलं असतं. शेवटचा स्किल डेव्हलपमेंटचा सब्जेक्ट आहे 2 क्रेडिटला, तो कॉलेज लेव्हलला होतो आणि विद्यार्थी मित्रांनो, जे काही मी तुम्हाला इथे प्रत्येकी कंसामधले जे काही सब्जेक्ट दाखवलेले आहे लास्टला, ते हे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. टोटल तुम्हाला 10 क्रेडिटसाठी ते सब्जेक्टचं कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे. जसं तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनला असताल तर तुम्हाला 8 क्रेडिट लागतात. तर पी-जीला तुम्हाला जवळ-जवळ 10 क्रेडिट लागत असतात आणि प्रत्येक सेमिस्टर तुमचं 22 क्रेडिटचं असतं. असे मिळून तुमचे 88 क्रेडिट आणि प्लस 10 असे 98 क्रेडिटचा हा तुमचा सब्जेक्टचा पॅटर्न असतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एम-कॉम पार्ट फर्स्ट ते एम-कॉम पार्ट सेकंड याच्यातील सेमिस्टर 1 पासून तर सेमिस्टर 4 पर्यंतची जी काही सब्जेक्टची यादी आहे, ते आपण बघितलेले आहे. असेच तुम्हाला बाकीच्या ग्रुप्स जे काही आहे, त्यांचे देखील आपण सब्जेक्टची यादी पाठवलेली आहे किंवा त्या संदर्भातले व्हिडिओ केलेले आहे. तुम्हाला जर काही या संदर्भात अधिक माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला क्वेशन पेपरचे फॉर्मॅट देखील आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटणार आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.